विषय सचिवाची कार्यपद्धती, वर्ग 12वी वाणिज्य, आपले प्रकरण 9 चालू आहे। भाग पेढी, त्यामधील तास क्रमांक 7वा आणि आपला जो मुद्दा आहे आज, त्यामध्ये आपण उजळणी म्हणजे 1 ते 6 तासामध्ये आपण काय माहिती घेतली त्याची आपण काय करणार आहोत, उजळणी पाहणार आहोत। आणि त्याचबरोबर आजच्या तासामध्ये भारतातील भागपिढी हे 2 पॉईंटच्या आधारे आपण आज माहिती घेणार आहोत। तर आपलं जे प्रकरण आहे 9 नंबरचं प्रकरण, तर या प्रकरणामध्ये प्रकरणाचे नाव भागपेढी पद्धत, त्याला आपण डिपॉझिटरी सिस्टीम असं म्हणतो। आणि या प्रकरणामध्ये आपण एकूण 1 ते 8 उपघटक, त्यामध्ये भागपिढी पद्धती अर्थ, 2 भागपिढी पद्धतीचे महत्त्व, 3 भागपिढी पद्धतीचे फायदे, 4 भागपिढी पद्धतीचे घटक, 5 भागपिढी संबंधित संकल्पना किंवा संज्ञा, 6 भागपिढी पद्धतीची कार्यपद्धती, त्यामध्ये डिमॅट प्रक्रिया, IPO संदर्भात, हस्तांतरण संदर्भात, त्यामध्ये ऑफ मार्केट आणि मार्केट। आणि 7 नंबरचा पॉईंट आहे भारतातील भागपिढी, त्यामध्ये 2 भागपिढी आहेत, एक NSDL आणि दुसरी CDSL। आणि सर्वात शेवटी आपण पाहणार आहोत फरक। तर प्रस्तावनेमध्ये प्रतिभूती याला इंग्रजीमध्ये सिक्युरिटीज असं संबोधलेलं आहे। प्रतिभूती 2 प्रकारे धारण केल्या जाऊ शकतात, त्यामध्ये भौतिक फिजिकली आणि इलेक्ट्रॉनिक, किंवा आपण त्याला म्हणतो डिमटेरियलायझेशन, म्हणजे दुसरं अमूर्तीकरण, म्हणजे भौतिक म्हणजे मूर्तीकरण आणि इलेक्ट्रॉनिक म्हणजे अमूर्तीकरण। प्रतिभूती म्हणजे भाग, कर्जरोखे, बंधपत्रे, म्युच्युअल फंडाचे युनिट्स, सरकारी रोखे इत्यादी संज्ञांचा भाग, कर्जरोखे, बंधपत्रे, म्युच्युअल फंडाचे युनिट्स, सरकारी रोखे इत्यादी शब्दांचा समूह म्हणजेच त्यास आपण म्हणतो प्रतिभूती। नेक्स्ट, तर भागपिढी या 2 स्वरूपामध्ये आहेत, त्यामध्ये भौतिक स्वरूपातील प्रतिभूती, याचा अर्थ प्रतिभूती कागदी प्रमाणपत्राच्या स्वरूपात धारण केल्या जातात। भौतिक स्वरूपात प्रतिभूती धारण करण्यातील अडचणी पुढील प्रमाणे: 1 जोखीम, कागदी स्वरूपातील दाखले गहाळ होऊ शकतात, खराब होऊ शकतात, फाटू शकतात
चोरी होऊ शकतात, हाताळताना चुकीच्या ठिकाणी जाऊ शकतात इत्यादी. 2. दुय्यम प्रतीसाठी प्रयत्न. नक्कल दाखल्याच्या प्रती मिळवण्यासाठी वेळ, प्रयत्न व पैसा खर्च होतो. 3. प्रतिभूती वाटपामध्ये विलंब. नवीन प्रतिभूतींचे वाटप करावयाचे असल्यास त्या वाटपास अधिक विलंब लागतो. 4. प्रतिभूतीचे हस्तांतरण आणि संक्रमण करण्यास विलंब. प्रतिभूतीचे हस्तांतरण आणि संक्रमण करताना भौतिक दाखल्याची प्रत्यक्ष हाताळणी करण्यामुळे विलंब होतो. अयोग्य वितरणाचा धोका. बॅड डिलिव्हरी. प्रतिभूतींच्या खरेदी विक्रीच्या वेळी ते फाटलेले असू शकते, बनावटी असू शकते किंवा चुकीचे प्रमाणपत्रही असू शकते इत्यादी. भारताच्या वेगवान उदयोन्मुख अर्थव्यवस्थेत भाग बाजाराची महत्त्वाची भूमिका असून ती जुन्या संकल्पनावर आधारित असू शकत नाही आणि म्हणून 1996 डिपॉझिटरी पद्धती आणली, ज्यामध्ये प्रतिभूती इलेक्ट्रॉनिक स्वरूपात धारण केल्या जातात. ब. इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील प्रतिभूती. कागदविरहित पेपरलेस किंवा इलेक्ट्रॉनिक किंवा डिमटेरियलाइज अमूर्तीकरण स्वरूपात प्रतिभूती धारण करण्याची ही भागपिढी डिपॉझिटरी पद्धती आहे. डिपॉझिटरी पद्धतीविषयी या पाठामध्ये आपण अधिक स्पष्टीकरण पाहणार आहोत. नेक्स्ट. भागपिढी पद्धतीचा अर्थ. भागपिढी पद्धत अर्थ. प्रतिभूती ठेवण्याचे मध्यवर्ती ठिकाण अशी केली आहे. डिपॉझिटरी ही अशी संस्था आहे जी प्रतिभूतींची मालकी सभासदांच्या वतीने इलेक्ट्रॉनिक पद्धतीने हस्तांतरित करते. ही अशी संस्था आहे जी गुंतवणूकदाराच्या विनंतीनुसार प्रतिभूती इलेक्ट्रॉनिक पद्धतीत ठेवते आणि प्रतिभूतीच्या व्यवहारासंबंधी सेवा पुरविते. प्रथम डिपॉझिटरीची स्थापना 1947 मध्ये जर्मनी येथे झाली. भारतात डिपॉझिटरी कायदा 1996 मध्ये संमत करण्यात आला. भारतीय अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणाच्या धोरणामुळे व 1991 पासूनच्या आर्थिक क्षेत्रातील सुधारणांमुळे भारतीय भांडवल बाजार बराच वाढला आहे. आधुनिक आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात्मक प्रणालीमध्ये सुधारणा करून अर्थव्यवस्था बळकट करण्याची गरज होती. भारतात प्रतिस्पर्धी बहु डिपॉझिटरी पद्धतीचा स्वीकार केला आहे. म्हणून भारतातील 2 डिपॉझिटरी NSDL व CDSL डिपॉझिटरी पद्धती व बँकिंग पद्धती याद्वारे आपणास बँकिंग पद्धती माहिती आहे आणि बँकिंग पद्धतीच्या आधारे आपणास डिपॉझिटरी पद्धती काय असू शकते याचा आपणास अंदाज येऊ शकेल. डिपॉझिटरी पद्धती याला आपण दस्त पद्धती, भागपिढी पद्धती आणि बँकिंग पद्धती आपणास सर्व परिचित आहेच. डिपॉझिटरी पद्धती एक या पद्धतीत प्रतिभूती सुरक्षित ठेवल्या जातात. बँकिंग पद्धतीमध्ये पैसे सुरक्षित ठेवले जातात. 2. डिपॉझिटरी पद्धतीत विशिष्ट ओळख क्रमांक असलेल्या डीमॅट खात्यामध्ये ठेवल्या जातात. उदाहरणार्थ आपल्याला माहितीच आहे इंटरनॅशनल
जो आपला नंबर आहे ISIN हा नंबर दिलेला असतो. बँकिंग पद्धतीमध्ये खातेदाराची खाती असलेल्या खात्यात ज्यास विशिष्ट क्रमांक आपण त्याला कस्टमर ID किंवा अकाउंट नंबर असे म्हणतो. वाटप व हस्तांतरण दरम्यान प्रतिभूतींची कोणतीही भौतिक हाताळणी होत नाही. पैशाची कोणतीही भौतिक हाताळणी होत नाही. 4. खात्यामधील प्रतिभूतींचे हस्तांतरण नोंदणी करून केले जाते आणि खात्यामधील रकमेचे अन्यत्र हस्तांतरण हे नोंदी करून केले जाते. भागपिढी पद्धत मध्ये डिपॉझिटरी ही इलेक्ट्रॉनिक स्वरूपात भाग सुरक्षित ठेवणारी परिरक्षक कस्टोडियन असते आणि भागपिढीचा प्रतिनिधी डिपॉझिटरी पार्टिसिपंट ही गुंतवणूकदार आणि भागपिढीमधील मध्यस्थ आणि दुवा म्हणून कार्य करते. भागपिढी पद्धतीचे महत्त्व. यामध्ये भांडवल बाजाराच्या यशस्वी कार्यामध्ये डिपॉझिटरी ही महत्त्वाची भूमिका बजावते. ते खालीलप्रमाणे स्पष्ट केले जाते. 1. कागदी स्वरूपातील प्रतिभूती पद्धतीमध्ये असणाऱ्या जटिल आणि जास्त संख्येने कागदपत्र हाताळण्याची समस्या दूर करते. 2. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कागद विरहित व्यापाराची संधी देते. 3. भाग प्रमाणपत्रे साठवणे, सांभाळणे आणि हाताळणे यातून सुटका होते. 4. भौतिक स्वरूपातील प्रतिभूती प्रमाणपत्र सांभाळणे व हाताळणे यावरील खर्च व श्रम यामध्ये बचत होते. पुढचा पॉईंट आपला 3 नंबरचा भागपिढी पद्धतीचे लाभ आणि फायदे. त्यामध्ये गुंतवणूकदाराच्या दृष्टिकोनातून फायदे. 1. जोखमीचे निर्मूलन. 2. सुरक्षितता. 3. सोपे हस्तांतरण. नेक्स्ट. 4. खात्यावरील अद्ययावत माहिती व सूचना. 5. कर्जास तारण. 6. संच खरेदीची आवश्यकता नाही. 7. नामनिर्देशन सुविधा. आणि 8. स्वचलित जमा नावे. कंपनीच्या दृष्टीने 1. अद्ययावत माहिती. 2. खर्च व श्रम याची बचत. 3. उत्तम गुंतवणूकदार व कंपनी नातेसंबंध. आणि 4. आंतरराष्ट्रीय गुंतवणूक. नेक्स्ट. भागपिढी पद्धतीचे घटक. भागपिढी पद्धती खालील घटकाच्या मदतीने कार्यान्वित होते. डिपॉझिटरी प्रणालीचे घटक. त्यामध्ये 1. डिपॉझिटरी. पहिला घटक पार्ट. दुसरा घटक डिपॉझिटरी पार्टिसिपंट DP. तिसरा बेनिफिशियल ओनर BO. आणि चौथा कंपनी. एक एक करून पाहू आपण. 1. भागपिढी डिपॉझिटरी. त्यास आपण दुसरं नाव दिलेलं आहे. काय म्हणतो आपण त्याला? ठेव कोशिका. ठेव कोशिका किंवा डिपॉझिटरी किंवा भागपिढी.
ही मध्यवर्ती बँकेसारखी एक संस्था आहे जिथे गुंतवणूकदारांच्या विनंतीनुसार प्रतिभूती इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवल्या जातात. 2. अशा प्रतिभूतींच्या व्यवहाराची संबंधित वेगवेगळ्या सेवा डिपॉझिटरी देते. 3. गुंतवणूकदाराच्या प्रतिभूती सुरक्षित ठेवण्यासाठी डिपॉझिटरी जबाबदार आहे. 4. डिपॉझिटरी बरोबर गुंतवणूकदारांचा थेट संबंध व्यवहार नसतो. 5. डिपॉझिटरी ही कंपनी व गुंतवणूकदार यांच्यात दुवा म्हणून कार्य करते. नेक्स्ट. अधिक माहितीसाठी भारतातील भागपिढी आपणास माहितीच आहे, तर यामध्ये सेबीकडे नोंदणी झालेल्या NSDL आणि CDSL या 2 डिपॉझिटरी संस्था आहेत. 2. कंपनी कायद्याखाली डिपॉझिटरीची कंपनी म्हणून नोंदणी झालेली असते. 3. सेवा कायदा 1992 सेबी कायदा 1992 नुसार डिपॉझिटरी म्हणून नोंदणीकृत असणे आवश्यक आहे व सेबीकडे व्यवसाय प्रारंभ प्रमाणपत्र घ्यावे लागते. सेबीच्या पूर्व मान्यतेसह पोर्ट नियमावली तयार करावी लागतात. 5. डिपॉझिटरी सेवा पुरवण्यासाठी एकापेक्षा अधिक डीपींशी सहयोगी संस्थांची करार करते. 6. सेबीच्या सर्वोत्तम निर्देशन व समाधानासाठी व्यवहारातील आवश्यक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी आणि व्यवहाराची अयोग्य हाताळणी रोखण्यासाठी पुरेशी यंत्रणा उपलब्ध असली पाहिजे. 7. डिपॉझिटरी पुढीलपैकी एक किंवा अधिक संस्थांनी स्थापन केलेली पाहिजे. एकतर सार्वजनिक वित्तीय संस्था किंवा बँक किंवा विदेशी बँक किंवा मान्यताप्राप्त भागबाजार किंवा वित्तीय सेवा देणारी व्यावसायिक संस्था कंपनी, विदेशात स्थापन झालेली किंवा मान्यताप्राप्त असलेली प्रतिभूती बाजारात परिरक्षक शोधन किंवा व्यवहार पूर्ण करण्यासंबंधी सेवा देणारी केंद्र शासन मान्यताप्राप्त व्यावसायिक संस्था, वित्त सेवा पुरवणारी विदेशात स्थापन झालेली व केंद्र शासन मान्यताप्राप्त संस्था. 8. डिपॉझिटरी ही गुंतवणूकदारांच्या वतीने प्रतिभूतीची नोंदवलेली मालक असते व त्यांच्या मतीने प्रतिभूतींचे हस्तांतरण करते. 9. डिपॉझिटरीची कायदेशीर चौकट. अ. सेबी कायदा 1992. ब. सेबी भागपिढी व प्रतिनिधी सुधारणा नियमन 2012. क. भागपिढीची नियमावली आणि ड. कंपनी कायदा. नेक्स्ट. दुसरा आपला घटक दुसरा पार्ट डिपॉझिटरी पार्टिसिपंट DP भागपिढीचा प्रतिनिधी. 1. ही डिपॉझिटरीची प्रतिनिधी असते. 2. सेबी कायद्यान्वये डिपॉझिटरी पार्टिसिपंट ही नोंदणीकृत असते. सेबी अधिनियमन डिपॉझिटरी अँड पार्टिसिपंट 1996 अंतर्गत नमूद केलेले अधिकार व जबाबदाऱ्या प्राप्त असतात. 3. डिपॉझिटरीद्वारे नियुक्त मध्यस्थ म्हणून DP काम करते. 4. डिपॉझिटरी व गुंतवणूकदार यांच्यामधील दुवा म्हणून DP काम करते. 5. हे थेट ग्राहकाशी व्यवहार करते. हे वेळोवेळी खात्याचे विवरण पाठवते. 6. याची कार्य प्रतिकृती बँकेत सुरक्षित आहे. प्रतिभूतींची बँक म्हणून DPचे कार्य असते आणि हा डिमटेरियलायझेशन अमूर्तीकरण सुलभ करते. नंतर नेक्स्ट. पुढे त्यानंतर 8 हक्क भाग, नंतर 9 दिलेला लाभांश, 10 इलेक्ट्रॉनिक पद्धतीने व्यवहार पूर्तता DP करते, 11
DP म्हणून खालील संस्था कार्य करतात: वित्तीय संस्था, बँका, मान्यताप्राप्त विदेशी बँका, परिरक्षक, भागदलाल, शोधन व्यवसाय संस्था, क्लिअरिंग हाऊसेस, बिगर बँकिंग वित्तपुरवठा संस्था, NBFC, भागविक्री निबंधक संस्था, भाग हस्तांतरण नोंदणी संस्था. 13 प्रत्येक गुंतवणूकदाराच्या प्रतिभूती रजिस्टर टू अँड इश्यू डीमॅट खात्याची नोंद ठेवते आणि DPला अद्वितीय ओळख क्रमांक असतो. नंतर तिसरा घटक आहे बेनिफिशियल ओनर BO, म्हणजे कोण हा आला? गुंतवणूकदार. गुंतवणूकदाराला आपण बेनिफिशियल ओनर असं म्हणतो. BO हा एक प्रतिभूतीचा गुंतवणूकदार आहे ज्यांनी डिपॉझिटरीच्या सेवेचा लाभ घेतला आहे. 2 डिपॉझिटरीने धारण केलेल्या प्रतिभूतीवरील BOचे सर्व हक्क फायदे हे प्रतिभूती संदर्भात असलेल्या जबाबदाऱ्यांना अधीन राहून असतात. BO हा गुंतवणूकदार आहे ज्याचे नावे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रतिभूती ठेवण्याच्या उद्देशाने डिपॉझिटरीमध्ये डीमॅट खाते उघडले जाते. DP कडून मिळणाऱ्या सेवेसाठी BO सेवा शुल्क देत असते. 4 BOंना डिपॉझिटरी आणि DPचा ग्राहक देखील म्हटले जाऊ शकते. 5 BOला विशिष्ट खाते क्रमांक दिलेला असतो ज्यामध्ये प्रतिभूती ठेवल्या जातात. आणि चौथा घटक आहे इश्युअर कंपनी, म्हणजे जॉईंट स्टॉक कंपनी, की ज्यांना भांडवलाची गरज आहे त्या. याचा अर्थ अशी कंपनी जिने प्रतिभूतींचे डिमॅटिकरण केलेले आहे. 2 कंपनीने डिपॉझिटरीकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. नेक्स्ट, भाग पेढी पद्धतीच्या संबंधित संकल्पना. त्यामध्ये आपण 4 संकल्पना पाहिल्या होत्या. त्यामध्ये पहिली आहे डिमटेरियलायझेशन, 2 रिमटेरियलायझेशन, म्हणजे एक डीमॅट आणि दुसरी रिमॅट. नेक्स्ट, नंतर पुढचे आहे फंगिबिलिटी, म्हणजे भागांना जे क्रमांक असतात ते देवाणघेवाण करण्यासाठी त्याची काय होते? आपणास मदत होते. आता भाग हे फंगिबल, म्हणजे आदलाबदल करता येण्याजोगे असतात आणि मालमत्ता फंगिबल, काही मालमत्ता फंगिबल असतात तर काही मालमत्ता फंगिबल नसतात. फंगिबल म्हणजे काय? आदलाबदल करता येण्याजोगे, आणि भाग हे फंगिबल असतात. आणि पुढचा महत्त्वाचा नंबर आहे ISIN, चौथी संज्ञा, इंटरनॅशनल सिक्युरिटीज आयडेंटिफिकेशन नंबर. इंटरनॅशनल सिक्युरिटीज आयडेंटिफिकेशन नंबर हा आपण पाहिलेला आहे. नेक्स्ट, तो 12 अंकी नंबर असतो. त्यानंतर आपण लेक्चरमध्ये पाहिलं भागपेढी पद्धतीची कार्यपद्धती. त्यामध्ये एक भौतिक स्वरूपातील प्रतिभूतींचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रूपांतर करणे, डीमॅट प्रक्रिया, त्याचे पॉईंट पाहिले. नेक्स्ट, भागपेढी पद्धतीतील इलेक्ट्रॉनिक किंवा डीमॅट भागांचे हस्तांतर, त्यामध्ये भाग विक्री संदर्भामध्ये, आणि दुसरा भाग हस्तांतर भाग खरेदी संदर्भाने, असे 2 पॉईंट पाहिले. त्यानंतर नेक्स्ट, आज आपण जे पाहणार आहोत भारतातील भागपेढी. आणि भारतातील भागपेढी खूप महत्त्वाचा पॉईंट आपला आहे हा, भारतातील भागपेढी. आता भागपेढी म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? ठेव कोशिका, किंवा आपण त्याला म्हणतो डिपॉझिटरी. आणि या भारतामध्ये कधीपासून काम करतात ते? तर डिपॉझिटरी कायदा 1996 मुळे भारतात डिपॉझिटरी स्थापनेचा मार्ग खुला झाला. 1996 भारतात
दोन डिपॉझिटरी आहेत, एक NSDL आणि दुसरे आहे CDSL. तर त्यामधले आपण पहिली पाहूया NSDL. त्याला काय म्हणायचं? नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड. एक याच्याबद्दल माहिती घेऊ. याच्याबद्दल NSD बद्दल. NSDL म्हणजे काय? NSDL याची नोव्हेंबर 1996 मध्ये स्थापना करण्यात आली आणि ही भारतातील सर्वात मोठी डिपॉझिटरी आहे. 2 IDBI इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. UTI युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजे NSE मार्फत स्थापन झाली. 3 NSDLचे मुख्य कार्यालय कोठे आहे? मुंबई येथे आहे. नेक्स्ट. 4 NSDL ही कंपनी कायद्यानुसार नोंदणीकृत सार्वजनिक मर्यादित कंपनी आहे. 5 NSDL भांडवल बाजारातील गुंतवणूकदार व इतर घटक असे भागबाजार, बँका, इश्युअर कंपनी यांना विविध सेवा प्रदान करते. 6 NSDL पुढील सेवाही वितरित करतात, जसे खात्याची देखभाल, डिमटेरियलायझेशन आणि रिमटेरियलायझेशन, व्यवहारांची पूर्तता, हस्तांतरण आणि नामनिर्देशन, संक्रमण, लाभांश वितरण, गुंतवणूकदाराचे तक्रार निवारण इत्यादी. गुंतवणूकदाराचे खाते फ्रीज किंवा लॉक सेवा देणे, व्यावसायिक संस्थेची कृती, कॉर्पोरेट ॲक्शन, उदाहरणार्थ हक्क भाग, बोनस भाग वाटप इत्यादी करणे. आता दुसरी संस्था जी आपली आहे, दुसरी संस्था ती आहे CDSL. CDSL म्हणजे काय? सिक्युरिटीज डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड. 1 CDSLने फेब्रुवारी 1999 मध्ये आपले कामकाज सुरू केले. 2 याचे प्रवर्तन मुंबई भागबाजाराने BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने इतर बँकेसोबत केले. याचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. CDSL कडे विस्तृत DP नेटवर्क आहे आणि देशभरात डीमॅट सेवा उपलब्ध आहेत. या दोन्ही संस्थांनी भारतात डिपॉझिटरी पद्धतीच्या यशात महत्त्वाची भूमिका साकारली. या दोन्ही प्रक्रिया या एकमेकांच्या अगदी उलट प्रक्रिया आहेत. रिमॅट हे डिमॅटच्या परिणामांच्या उलट आहे. डिमॅट म्हणजे अमूर्तीकरण आणि रिमॅट म्हणजे मूर्तीकरण. नेक्स्ट. फरक. आता फरकमध्ये डिमटेरियलायझेशन आणि रिमटेरियलायझेशन असा एक फरक आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून आहे आणि हा महत्त्वाचा फरक आहे, तर परीक्षेमध्ये येऊ शकतो. तर याचा व्यवस्थित आपण अभ्यास करू. तर काय आहे फरक? डिमटेरियलायझेशन आणि रिमटेरियलायझेशन. मुद्दे: डिमटेरियलायझेशन अमूर्तीकरण आणि रिमटेरियलायझेशन म्हणजे डिमटेरियलायझेशन म्हणजे काय?
इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये आणि रिमटेरियलायझेशनमध्ये भौतिक स्वरूपामध्ये. एक अर्थ प्रतिभूतींचे डिमटेरियलायझेशनमध्ये प्रतिभूतीचे भौतिक प्रमाणपत्राचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रूपांतरित करण्याची प्रक्रिया. प्रतिभूतीचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपातून भौतिक स्वरूपात रूपांतर करण्याची प्रक्रिया. 2. डिमटेरियलायझेशन. यामध्ये प्रतिभूतींचे कागदी प्रमाणपत्र स्वरूपातून डिजिटल स्वरूपात रूपांतर केले जाते. आणि रिमटेरियलायझेशनमध्ये यामध्ये इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील प्रतिभूतींचे भौतिक कागदी स्वरूपात रूपांतर केले जाते. 3. विविध अर्जाचा वापर. डिमटेरियलायझेशन यामध्ये डिमॅट विनंती अर्ज गुंतवणूकदार डीपीला डिमटेरियलायझेशनसाठी देतो आणि यामध्ये RRF म्हणजे रिमॅट रिक्वेस्ट फॉर्म विनंती अर्ज गुंतवणूकदार डीपीला रिमटेरियलायझेशनसाठी देतो. 4. क्रम. ही एक प्रारंभिक प्रक्रिया आहे. डिपॉझिटरी पद्धतीचे सर्व प्राथमिक आणि मुख्य कार्य आहे. रिमटेरियलायझेशन ही एक उलट प्रक्रिया आहे. डिपॉझिटरीचे दुय्यम व सहाय्यक कार्य आहे. आधीच डिमॅट केलेल्या प्रतिभूती कागदी स्वरूपात केल्या जातात. 5. प्रतिभूतीची ओळख. डिपॉझिटरी प्रतिभूतीचा परिरक्षक असते आणि नोंदी ठेवते. डिमॅट भागांना स्वतंत्र ओळख क्रमांक नसतात, म्हणजेच डिमॅट भाग फंगिबल असतात. रिमटेरियलायझेशन केलेले भाग हे भाग प्रमाणपत्राच्या रूपात असतात आणि त्यांना स्वतंत्र ओळख क्रमांक दिलेले असतात. सुरक्षितता. डिजिटल स्वरूपामुळे अनेक धोके कमी झाले आहेत. यामध्ये प्रमाणपत्र गहाळ होणे, फसवणूक इत्यादी अनेक धोक्यांचा सामना यामध्ये करावा लागतो. 7. प्रक्रियेतील कठीणता. डिमॅट ही सोपी प्रणाली आहे, तसेच वेळखाऊ पद्धती नाही. पण रिमॅट ही वेळखाऊ आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे आणि आपण फरक पाहिला डिमटेरियलायझेशन आणि रिमटेरियलायझेशन. त्यामध्ये अर्थ 1, 2 रूपांतर, 3 विहित अर्जाचा वापर, 4 क्रम, 5 प्रतिभूतीची ओळख, 6 सुरक्षितता आणि 7 प्रक्रियेतील कठीणता. या दोन्ही प्रक्रिया एकमेकांच्या अगदी उलट प्रक्रिया आहेत. रिमॅट हे डिमॅटच्या परिणामांच्या उलट असते. डिमॅट म्हणजे अमूर्तीकरण, डिमॅट म्हणजे इनव्हिजिबल, डिमॅट म्हणजे इलेक्ट्रॉनिकीकरण आणि रिमॅट म्हणजे पुन्हा भौतिकीकरण. डिमॅट म्हणजे अभौतिकीकरण, अमूर्तीकरण आणि रिमॅट म्हणजे पुन्हा वास्तव स्वरूपात रूपांतर, प्रकट होणे. तर आपण आजच्या तासामध्ये बऱ्याचशा गोष्टीचा आपण यामध्ये काय केला, उहापोह केला आणि आपण या 9 नंबरच्या टॉपिकच्या संपण्याच्या दिशेने आपण आता चाललेलो आहे. तर भागपिढी पद्धतीमध्ये आपण आतापर्यंत भागपिढी पद्धती अर्थ पाहिलेला आहे, भागपिढी पद्धतीचे महत्त्व पाहिलेले आहे, भागपिढी पद्धतीचे फायदे पाहिलेले आहेत,
भागपिढी पद्धतीचे घटक पाहिलेले आहेत. भागपिढी संबंधी संकल्पना आणि संज्ञा, भागपिढी पद्धतीची कार्यपद्धती, त्यामध्ये डीमॅट प्रक्रिया, IPO संदर्भात, हस्तांतरण बाबतीत, ऑफ मार्केट आणि ब मार्केट. भारतातील भागपिढी त्यामध्ये NSDL आणि CDSL आणि प्रतिभूती हे सर्व जे आहे ना, भागपिढी कशासाठी काम करते, तर भागपिढी डिपॉझिटरी ही काम करण्यापाठीमागचा उद्देश आहे की तो डिपॉझिटरीचा उद्देश असा आहे डिपॉझिटरीचा की आपले जे भाग आहेत ना, हे भाग वास्तव स्वरूपात न ठेवता काय करायचे, ते इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये काय करणे, ठेवणे, इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये ठेवणे आणि डीमॅट अकाउंटच्या माध्यमातून काय करणे, व्यवहार करणे. त्यासाठी आपल्याला जसं बँकेमध्ये बचत खातं उघडावं लागतं पैशाच्या व्यवहारासंबंधी, तसेच खातं आपल्याला प्रतिभूतींची खरेदी विक्री, भाग कर्जरोखे खरेदी करण्यासाठी आपल्याला बचत खात्यासारखंच आपणास डीमॅट अकाउंट ओपन करावं लागतं आणि त्या डीमॅट अकाउंटच्या माध्यमातून आपण भागांची खरेदी विक्री आणि त्यामध्ये मग डिपॉझिटरी, DP, बेनिफिशियल ओनर आणि इश्युअर कंपनी अशा प्रकारचे भाग बाजारामध्ये आपण या पद्धतीने कार्यवाही करू शकतो. तर हा टॉपिक आपल्या आधुनिकतेची कास आहे, त्याला आपण म्हणतो डिजिटल भारत, या आधुनिक विचारसरणीशी निगडीत हा टॉपिक आहे. तरी आपण या टॉपिकमध्ये 8 मुद्द्यांचा व्यवस्थित अभ्यास केलेला आहे आणि आपणास स्वाध्याय म्हणून पाठवत आहे. स्वाध्याय तर तुम्ही काय करायचं आहे, स्वाध्याय करताना या टॉपिकचे एक म्हणजे पूर्ण वाचन करा. 2 सर्व 1 ते 7 तासामधील जे व्हिडिओ आहेत ना, ते व्हिडिओ एकदम केअरफुली काय करा, ऐका. कारण मध्ये बराच आठवड्याचा खंड पडलेला आहे, त्यामुळं तुम्ही विसरून जाऊ शकता. प्रतिभूती म्हणजे काय, भाग म्हणजे काय, डीमॅट अकाउंट म्हणजे काय, मूर्तीकरण म्हणजे काय, अमूर्तीकरण म्हणजे काय, तर हे तुम्ही सगळं विसरले असताल तर पुन्हा एकदा काय करा, ते सर्व वाचून घ्या आणि व्हिडिओ व्यवस्थित ऐकून घ्या. आणि या टॉपिकची तुम्हाला नोट्स पाठवल्या होत्या, त्या नोट्स तुमच्या होत्या 5 पॉईंटपर्यंत, संकल्पनापर्यंत तुम्हाला भागपिढी पद्धतीचे घटक इथपर्यंत तुम्हाला नोट्स पाठवल्या होत्या, त्या पूर्ण करा. पुढच्या देखील नोट्स तुम्हाला पाठवल्या जातील. आणि तरी स्वाध्याय म्हणून सर्वांनी पहिला 9 नंबरचा टॉपिक व्यवस्थित वाचन करून घ्या, व्हिडिओ व्यवस्थित ऐका आणि दिलेली जी थिअरी आहे ती थिअरी व्यवस्थितरित्या काय करायची आहे, पूर्ण करून घ्या. आणि पूर्ण करत असताना याचे आपण 3 भाग केलेले आहेत थिअरीचे. एक भाग आपण केला होता इथं, एक भाग आपण भागपिढी पद्धतीचे घटक हा भाग केला होता. आता दुसऱ्या भागामध्ये तुम्हाला मी इथं फरकापर्यंत पाठवतो आणि तिसरा भाग आपला आहे स्वाध्याय. तर स्वाध्याय आपणास समजण्यासाठी काय करायचं आहे, सर्वांनी व्यवस्थित याचा अभ्यास करा आणि स्वाध्याय आपणास सोपा जाईल. आणि 3 भागामध्ये थिअरी आपण पूर्ण करणार आहे. त्याच्यामध्ये पहिला 1 ते 5, दुसरं 6 ते 8 आणि तिसरा भाग आपला आहे थिअरीचा स्वाध्याय. या अनुषंगाने आपण काय करणार आहोत, पूर्ण करणार आहोत. तरी 9 नंबरच्या भागपिढी पद्धती या अनोख्या आणि वेगळ्या इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाशी निगडीत असलेल्या टॉपिकचा
व्यवस्थित माहिती घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी आपणसही तेवढी काळजी घ्यावी लागेल. तरी सर्वांनी 9 नंबरचा भागपिढी पद्धत डिपॉझिटरी सिस्टीम या टॉपिकचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. आणि आत्ताच्या परीक्षेमध्ये तुम्हाला जे छान मार्क्स मिळाले त्याबद्दल तुमचं सर्वांचं अभिनंदन. आणि SP विषय तुम्हाला आवडायला लागलेला आहे, SP विषय तुमच्या आवडीचा आहे हे त्याच्यावरून दिसतं. सर्वांनी चांगल्या पद्धतीने प्रतिसाद तुम्ही SP विषयाला देत आहात, तर त्यासाठी आपणा सर्वांचे मी काय करतो, धन्यवाद मानतो.